शुभ सकाळ मित्रांनो, मी रुपेश तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपली कोकण राईड आपण आपल्या गावाला आलेलो आहे. जसं की तुम्ही बघतायत व्हिडिओमध्ये, आज तिसरा दिवस आहे मित्रांनो. तर आपण ज्या कारणासाठी आलेलो आहे गावाला, आपली राईड तर आहेच आहे, त्याचबरोबर आपलं गावाला घर बांधलेलं आहे. त्यासाठी गावची पूजा ठेवलेली आहे घराची, तर घरभरणी आहे. तर आज घरभरणी आहे, तर तुम्हाला एक छोटीशी टूर देणार आहे मी घरची. एक गाडी आहे ते उभी आहे, सगळ्यांचा आवाज येईल घरामध्ये. पूजेचं सामान चालू आहे काय ना काय. तर आपला फ्रंट लुक आहे घराचा. आजीचं आणि आजोबांचं नावाने पाठी बनवलेली आहे. हे अंगण आहे. गेट आहे. हां, रूम आहे तिकडे दोन, ह्या साईडला दोन रूम आहेत. हे देवघर आहे. एक किचन आहे इकडे. त्यानंतर इकडे वॉशरूम, या साईडला पण वॉशरूम, या साईडला बॅक साईड आहे. आता तुम्हाला मी टॅरेसला घेऊन जाणार आहे. आता इथे जास्त सगळ्यांचा आवाज येणार आहे इकडे. चल येते वरती. कसं वाटतं कसं वाटतं तुला घर बांधलं आपलं? मस्त वाटतं. बघ ना इकडे बघून बोल ना. लास्ट कशाला? हा मस्त आहे. मस्त आहे. आईचं रिॲक्शन तर मस्त. हे आपलं टॅरेसवरती. इकडे बॅकग्राऊंड इग्नोर करा मित्रांनो. कपडे सुकत घातलेत मागे. तर हे आपली घुमेवाडी, आपली घुमेवाडी पूर्ण इकडे. आणि हे घर आहेत सर्व इकडे. त्या तिथे मंदिर आहे हनुमंताचं. या इथून हा रस्ता आहे. इथून डायरेक्ट वरती मुंबईला जायचा रस्ता. रत्नागिरी साईडला जायला इकडून रस्ता आहे. हे बॅक साईड दाखवतो तुम्हाला, थांबा. घराची ते फ्रंट व्ह्यू होता. इथून आपण हे बॅक. इथे छोटीशी बाग आहे आमची. ही नारळाची झाड आहे. तिथून नारळ काढले आम्ही त्या दिवशी, नारळ पाणी प्यायलं. तर खूप भारी वाटतं आहे गावाला आल्यानंतर मित्रांनो. आता आपण घरचं जे पूजा वगैरे ते कंप्लीट करू आणि कुठे कुठे राईडला जाऊ. आता या इथून आता प्लॅन बनेल आपला आणि त्याचा अपडेट तुम्हाला समजेल. कुठे काय फिरायला आहे, भरपूर सारे स्पॉट आहेत. पण आपलं किती दिवस प्लॅन आहे त्याच्यानुसार आपल्याला करावं लागेल. आणि कसं दुपारी ऊन भरपूर असतं, तर उन्हामध्ये तर राईड नाही करणार मी. सकाळी जाणार, त्यानंतरला ऊन कमी व्हायच्या आधी येणार किंवा ऊन संपल्यानंतर संध्याकाळी घरी येणार. तर स्टे ट्यून मित्रांनो, कंटिन्यू आपली ब्लॉगिंग चालू असणार आहे. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। महागणाधिपतये मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। कार्यमे सिद्धुमायन्तु
घ्या अंगठे तर आईला थांबा वर ठेव ते वरची वर ठेव वर ठेवा नको हा उचल आई. तिथे पाहिजे हा बस काढा आला बाबा हळू हळू ठेव घाबरू नका मुलगा आहे तो ठेवते मुलगा आहे तो टाकणार ऐकीत नाही झालं हा हो हो चला हे घ्या, ताट घ्या. ताट घ्या मुलगा पोरगी आपण पडती पण ऐकीत किंवा बघता हे आमच्या वाटल्या पोरांची पार्टी चाललेली आहे, फुल धमाल आहे. वाडीतल्या पोरांची पार्टी. ऐकर ओमकार, हा आमचा भाऊ ओमकार, तो एक ओमकार, दोन भाऊ ओमकार. तो हा बस हा पुढं वाजा. हा बस चल, जाऊ दे. शुभ सकाळ मित्रांनो, मी रुपेश तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड विथ रुपेश ब्लॉग. जसं की तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघतायत. आज दिवस 5वा आहे. आज आपण चाललेलो आहे गणपतीपुळेला. तर एक अशी छानशी सिनरी आहे इकडे आरेवारे बीचच्या इकडे, म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे थांबलो आहे. तर बघू शकता मित्रांनो, इकडे हे आरेवारे बीच आहे आणि या इकडे ना एक खूप सुंदर अशी ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे लोकांनी, झिप लायनिंग. त्या तिकडे आहे झिप लायनिंग आणि हा सुंदर असा बीच आहे. गणपतीपुळेच्या इकडे पोचलो आहे मी. खूप गर्दी आहे इकडे, आज मंगळवार आहे त्यामुळे ना खूप त्या तिकडून पूर्ण बघणार मुंबई गोवा हायवेच्या इकडून पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे तिकडे त्या साईडला. आणि इकडे बघणार तर पूर्ण लाईनच आहे. वन साईड सर्वांनी पार्किंग केली आहेत गाड्या. जरा पुढे जाऊ आणि बघू. अजून खूप गर्दी आहे आज मंगळवारचा, खूप फुल जाम आहे. बघा हा एंट्री गेट आहे, फुल गर्दी आहे. बघू शकतात मित्रांनो, खूप सारे लोक आहेत, खूप म्हणजे खूप क्राऊड आहे आज. आणि हे मंदिर आहे, आता मंदिरात जाणार आहे मी दर्शनाला. आणि आपल्यासोबत आपले मित्र पण आले आहेत, भाऊ वगैरे, तर त्या साईडला एन्जॉय करत आहेत. खूप लांबून लोक आले तिकडे. सातारा, सांगली, महाबळेश्वर, खूप लांबून लोक आले, कोल्हापूर, नाशिक. तर चला आता आतमध्ये मला वाटत नाही शूट करायला भेटेल. ऑलमोस्ट मित्रांनो लाईन खूप जास्त आहे इकडे आणि ऑलमोस्ट आपली लाईन कंप्लीट झाली आहे. आता थोड्याच वेळात आपलं दर्शन होईल. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल घेऊन जायला, तर मी तुम्हाला दाखवतो. आज मंगळवार असल्यामुळे खूप जास्त लाईन आहे इकडे, बघू शकतात. आणि उद्या आपण कशाळी बीचला पण जाणार आहे. तिकडे पण कनकादित्याचं मंदिर आहे, तिथे पण आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यानंतरला दुसरं कोणतं अपडेट असेल मी तुमच्यापर्यंत अपडेट करेन. मित्रांनो दर्शन झालं आपलं. 12:30 वाजता लाईन लावली होती, 2 वाजता दर्शन झालं आहे. खूप वेळ लागला आपल्याला इकडे, 2-2.5 तास लाईनीमध्ये गेले. कारण की मे महिना असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आणि सगळेजणं इकडे गणपती बाप्पाचं दर्शन करायला आले. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे. एवढी गर्दी याच्यानुसार अंदाजा लावू शकतात किती लोक आले असतील इकडे. आता खूप कळश आहे वरती. चला आता कंटिन्यू करू आपण. जसं बोललं आहे दुसऱ्या बीचवरती पण जायचं आहे. लवकर सर्व गोष्टी कवरअप करायच्या. आणि ऊन आहे, उन्हामुळे आपल्याला भरपूर गर्दी होते, पण हवा असल्यामुळे एवढं काय वाटत नाही. चला पुढचे स्पॉट आपण कवरअप करू. तर मित्रांनो गणपतीपुळेच्याकडून निघून आपण आता आलेलो आहे भाटे बीचच्या इकडे. आणि या इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, हे बघा झरी विनायक. तर या इथे आपण आलो आहे आता. आणि आता इथून आता डायरेक्ट आपण घरी जायचं आहे. खूप धमाल केली, खूप मजा आली आणि खूप थकलो आहे मी, जबरदस्त थकलो आहे. आणि थोडा वेळ आता इकडे माझी फॅमिली इकडे गेली आहे बीचच्या इकडे. हे समोर बीच आहे, या इकडे गेले सर्व. आणि मी इकडे शूट करायला आलो तुम्हाला दाखवायला. तर पुढे अजून कोणतं काय असेल तर अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचवेन. तुम्ही बघू शकता. आणि खूप
सुंदर मंदिर आहे. आणि या साईडला इकडे मुंबई रत्नागिरी रोड आहे मागे. हा बघा, हा मुंबई रत्नागिरी रोड आहे. आतमध्ये मी कॅमेरा घेऊन शूट नाही करणार आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल की नसेल, पण मी नाही करणार आतमध्ये जाऊन शूट. गणपती बाप्पाचं मंदिर खूप छान आहे. तर मित्रांनो, मी विचारलं आहे मंदिराच्या इथे आतमध्ये थोडं शूट करू शकतो, पण तरी पण मी मूर्तीच्या इथे मी जाणार नाही आहे. इकडे फिश आहेत, त्या दाखवतो तुम्हाला. आणि त्या इकडे फिश आहेत खाली. मंदिर आहे बस इथपर्यंतच. याच्या पुढे मी शूट करणार नाही आहे. तर चला मित्रांनो, बीचच्या इकडे जाऊ. बीचच्या इकडे अजून काय असेल तर दाखवेन, कोणता स्पॉट असेल तर. सिनरी तर बघा, एकदम भारी सिनरी आहे या साईडला. समोर बघा, समोर. आणि या साईडचा व्ह्यू बघा, या साईडचा व्ह्यू पण खूप छान आहे. खूप धमाल येते मित्रांनो. आणि आता आपण उद्या आहे ना, उद्या पण आपण बाहेर राईडलाच जायचं आहे. आणि उद्या आपला प्लॅन आहे कशेळीला जायचा. तिकडे कनकादित्य मंदिर आहे ते बघायचं आहे. आणि तिकडे देवगडी बीच आहे, तिकडे पण जायचं आहे. तो पण खूप सुंदर बीच आहे. आणि मेन म्हणजे त्या बीचवरती तिकडचं जे पाणी आहे ते पूर्णपणे ब्लू आहे. त्या बीचची खासियत अशी आहे की जसं की तुम्ही त्या बीचवरती गेलात तर तुम्हाला एकदम असं वाटेल की तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये आलात, असा बीच आहे. आणि खूप लोक त्या बीचला व्हिजिट करतात. तर माझ्या तोंडावर स्माईल नाही आहे, कारण की तुम्हाला हे सर्व दाखवतो मी व्हिडिओच्या तर्फे. तर थकतो भरपूर, थकायला होतं इकडे तिकडे ट्रॅव्हल. कारण की गावाला जर कुठे जायचं असेल तर कमीत कमी 30 ते 40 किलोमीटर पहिलं घराच्या बाहेर जावं लागतं. नंतर त्याच्या पुढे स्पॉट असतो कोणता, तिकडे पोचावं लागतं. तर असं सगळा सीन आहे. तर बघू शकता तुम्ही, हे बघा, हे पुरातन दगड आहेत सर्व, ब्लॅक कलर. आणि हे सर्व ना समुद्राच्या खाऱ्या पाण्याने हे सर्व इथं ना पुरा कलर चेंज झाला आहे. तिथे बघणार तर तो रेडिश कलर आहे थोडासा ब्राऊन, आणि इकडे ब्लॅक कलर आहे. फोटोशूटसाठी खूप चांगली जागा आहे. आणि उद्या आपण जिकडे जाणार आहे कशेळीला, ते पण खूप चांगलं बीच आहे. तर स्टे ट्यून मित्रांनो. आता आपण कंटिन्यू करणार आहे ब्लॉगिंग मुंबईला येईपर्यंत. आणि किलोमीटर 750-800 काहीतरी किलोमीटर झालं आहे, मी सांगेन तुम्हाला एक्झॅक्ट. खूप मजा येते, धमाल येते. त्या साईडला फोटोशूट वगैरे चाललेलं आहे. आणि त्या वरती पण भरपूर सारे लोक उभे आहेत, ते बघा, त्या याच्यातून नाही दिसणार. आता मी घरीच जाईन आता इथून डायरेक्ट या बीचच्या इकडून. आणि उद्या जेव्हा सकाळी निघेन तेव्हा ब्लॉगिंग आपली सकाळी कंटिन्यू असेल. उद्या आपला 6वा दिवस असेल, तर तोपर्यंत स्टे ट्यून मित्रांनो. आणि इकडं जसं आपलं मुंबईचं पाणी कसं भरपूर सारे गटार, मिठी नदी मिक्स करून पाणी समुद्राचं खराब झालं आहे, तसं इकडे नाही. इकडे साफ पाणी, एकदम क्लीन. इकडे पण आहे खराब पाणी आहे कुठे कुठे, असं नाही की सर्वच जागी, पण ऑलमोस्ट भरपूर जागी साफ क्लीन पाणी आहे. आणि जिकडे आपण उद्या जाणार आहे त्या बीचला तर खूप जबरदस्त आहे. फॉरेन कंट्रीसाठी ओळखला जातो तो बीच. म्हणजे असं सर्व बोलतात की फॉरेन कंट्रीसारखं बीच आहे तिकडे. आणि मेन म्हणजे मी त्या बीचवरती ना 10-12 वर्ष अगोदर गेलेलो, तेव्हा एवढं टुरिस्ट पॉईंट नव्हतं तिकडे. काय एवढं म्हणजे बांधकाम केलं आहे आता तिकडे, चांगलं बांधलं आहे. तर तेव्हा काहीच नव्हतं, नॉर्मल बीच होता. आणि असा पक्की सडक वगैरे काय रस्ता बनवला नव्हता. आणि आता त्या तिकडे चिऱ्याचं बांधकाम वगैरे व्यवस्थित खूप चांगल्या प्रकारे बांधकाम केलेलं आहे. तर आता आपण 10-12 वर्षांतर तिकडे भेट देणार आहे. आणि तिकडेच माझी आत्या पण राहते, तर आत्याच्या घरी पण मी जाणार आहे. आत्याला पण भेट देणार, बीचला पण भेट देणार. आत्याला तर भेटतच असतो. आत्या आता आली पण होती माझी, घरभरणी होती. तर स्टे ट्यून मित्रांनो. असेच काय अपडेट तुमच्यापर्यंत भेटतील. आपलं कोकण खूप सुंदर आहे. कोकणाला सगळ्यांनी व्हिजिट करा, पर्यटन वाढवा, पण साफसुथरं ठेवा कोकण. प्लास्टिक पिशव्या, कोणताही कचरा रस्त्यावर टाकू नका. डस्टबिनची उत्तम सोय रत्नागिरीमध्ये म्हणजे सगळ्याच जागी कोकणामध्ये केलेली आहे, तिकडे टाका. आणि शक्यतो सोबत घेऊन जा. आणि तिकडे तुम्हाला असं वाटेल तिथे त्याची विल्हेवाट होत असेल, लागत असेल, त्या ठिकाणी टाका. एवढंच मी सांगू शकतो. तर भेटू आपण उद्या. आता तर संध्याकाळ झाली आहे,
सकाळी मी घर सोडलं होतं 8-9 वाजता आणि आता 6 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. तर आता तर संध्याकाळचं तर एवढं काय शूट करायला भेटणार कारण गोप्रोची क्लॅरिटी संध्याकाळी एवढी काय क्लिअर येत नाही. तर आता आपण निघू आणि जमलं काही असेल जसं वाटलं की दाखवण्यासारखं योग्य आहे तर तुम्हाला दाखवेन. अदरवाईज आपण उद्या कंटिन्यू 6वा दिवस आहे आपला. 6व्या दिवशी कंटिन्यू ब्लॉगिंग करू आणि 10 दिवसाची सुट्टी टाकलेली आहे. 7, 8, 9, 10 3 दिवस उरलेत आपल्या हातामध्ये. त्याच्यामध्ये एक तर शॉपिंगमध्ये जाईल, एक तर आपला ट्रॅव्हलिंगमध्ये जाईल आणि बाकी त्याच्यामध्ये जर अजून काय स्पॉट असतील आपले ते आपण एक्सप्लोअर करू आणि तुमच्यापर्यंत पोचू.